नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर इलेक्ट्रिकल उमेदवारांसाठी खूप चांगली संधी आलेली आहे। महाऊर्जामध्ये जे आहे तर ती जाहिरात आलेली मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाराष्ट्र शासनाची संस्था आहे महाऊर्जा, इथं परमनंट सरकारी नोकरी जी आहे तर ती संधी आलेली। जर तुम्ही यांच्या भरती या सेक्शन मध्ये गेलात तर तुम्हाला इथं जे आहे तर ती जाहिरात जी आहे तर ती बघायला मिळणार आहे मित्रांनो। तर ही जाहिरात आता आपण जी आहे तर ती डिटेल मध्ये एक्सप्लेन करणार आहोत। आणि या महाऊर्जासाठी मित्रांनो प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अँड प्रोजेक्ट ऑफिसर याच्यासाठीचे टेस्ट तुमच्या व्यवस्थित पद्धतीने तर 5 फुल लेंथ टेस्ट आपण तयार करणार आहोत। याची फी फक्त 199 रुपये प्लस जीएसटी एवढी असणार आहे। त्यासाठी तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि आयबीपीएस पॅटर्न नुसार क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि रिझनिंगची संपूर्ण ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच तुम्हाला जे आहे तर ती इथं बघायला मिळणार आहे, तेही फक्त 599 मध्ये। म्हणून याच्यासाठी जे कोणी तयारी करत असेल तर ते या बॅचला नक्की ते जे आहे तर ते इनरोल करावं। आणि आगामी येणाऱ्या काळात फॉर्म कसा भरावा, अभ्यासक्रमाचे विश्लेषण, रिझनिंग साठीचे महत्त्वाचे टॉपिक असे अनेक व्हिडिओ जे आहे आपल्या चॅनलवर येणार आहेत। म्हणून आत्ताच या चॅनलला जॉईन करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जरूर तुम्ही शेअर करा। चला तर बघा जाहिरातींमध्ये काय काय नमूद केलेले ते पाहूया। बघा, गट ग मधील प्रकल्प कार्यकारी अधिकारी आणि गट क मधील प्रकल्प अधिकारी आणि लेखापाल ही 3 पदं भरली जाणार आहेत। कॉमर्स साठी पण आहेत, फक्त ती 2च पद आहेत। त्याच्यामध्ये जर आपण एक पद पाहिलं, पहिलं प्रकल्प कार्यकारी अधिकारी ज्याला आपण म्हणतो प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, ग्रुप बी चं पद आहे मित्रांनो। 18 पद आपल्याला हे पाहायला मिळतात। या 18 पदामध्ये तुम्ही जर ही कॅटेगरी वाईज जर पद बघायला गेली तर अशा पद्धतीने ही कॅटेगरी वाईज पद आपल्याला इथं पाहायला मिळतात। ओके, पुढे प्रोजेक्ट ऑफिसर ग्रुप सी चा पद आहे, 22 जागा आहेत। तिथं किती 22 जागा आहेत आणि याला कुठलाही इंजिनियर अप्लाय करू शकतो बरं का मित्रांनो। पुढे मी तुम्हाला पात्रता सांगतो, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिक कोणताही अप्लाय करू शकतो। इथं काही तीच अट पाहिजे असं नाही मित्रांनो। ओके, पुढे लेखापाल गट क 2च जागा आहे त्याच्यात पण मित्रांनो अनुसूचित जातींसाठी एससी साठी 1 जागा आहे आणि एक ओपन साठी जागा आहे। ओपन साठी असल्यामुळे बाकी सगळेजण जे आहेत तर ते इथं अप्लाय करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही इथं। आता शैक्षणिक अर्हता आपल्याला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे, त्याच्याशिवाय हे होणार नाही मित्रांनो। प्रकल्प कार्यकारी अधिकारी याची वेतन श्रेणी काय मित्रांनो, S20 तुम्ही पार उपजिल्हाधिकारी लेवलला काम करतात असं समजा, तुम्ही डेप्युटी कलेक्टर लेवलला काम करतात, डीवायएसपी लेवलला काम करतात, तेवढं वेतन तुम्हाला मिळतं डायरेक्ट 56,100 तर 1,77,500 एवढं वेतन तुम्हाला मिळतंय। अट काय आहे, मान्यता प्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी, काय म्हटले मित्रांनो, इंजिनिअरिंग। मग तुमचं मेकॅनिकल झालेलं असो, सिव्हिल झालेलं असो, इलेक्ट्रिकल झालेलं असो, कम्प्युटर झालं असो, आयटी झालं असो, इलेक्ट्रॉनिक झालं असो, काही झालेलं असो, पण तुम्हाला नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील 5 वर्षाचा अनुभव असा। नवीकरणीय ऊर्जा म्हणजे काय, रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस मध्ये तुमचा काहीतरी जॉब असा, म्हणजे फॉर एक्झाम्पल सोलर पॅनल मध्ये असा, विंड एनर्जी मध्ये तुम्ही कंपनीत कामाला असेल किंवा सोलर मध्ये तुम्ही काही काम केलं असेल तर त्याचे 5 वर्षाचा जो तुमचा एक्सपिरियन्स असेल ना मित्रांनो, तो तुमचा गणला जाणार आहे। इथं हे लक्षात ठेवा, मी तुम्हाला अजूनही सांगतो, सोलरचा एक्सपिरियन्स, विंड एनर्जीचा, असे अनेक जे रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस आहेत, जे निसर्गापासून आपण जी एनर्जी तयार करतो तर त्याचे जे काही एनर्जी जे संबंधित कामं असतील तर त्याच्या फक्त 5 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे मित्रांनो। ओके, पण तुम्ही फर्स्ट क्लास पास पाहिजे बरं का, आणि जर फर्स्ट क्लास नसतील तर 7 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलाय फक्त, म्हणजे जो कोणी सेकंड क्लास, थर्ड क्लास, पास क्लास झाला असेल त्यांच्यासाठी। पुढचं आहे प्रकल्प अधिकारी। बघा मित्रांनो, प्रकल्प अधिकारीसाठी काय सांगितलेलं आहे, मान्यता प्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणी पदवी। एक्सपिरियन्स मागितलाय का, नाही मित्रांनो, इथं एक्सपिरियन्स मागितलेला नाही, कुठलाही अनुभव तुमच्यासाठी मागितलेला नाही। सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, कुठल्याही ब्रांच, प्रोडक्शन, मेकॅट्रॉनिक्स काही असो तुम्ही अप्लाय करू शकतात। फक्त काय पाहिजे, फर्स्ट क्लास मध्ये पाहिजे। फर्स्ट क्लास मध्ये पास नसेल तरी अप्लाय करू शकतात, फक्त 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे। नवी आणि नवीकरणीय ऊर्जा याच्यासाठी पण वेतन श्रेणी खूप खतरनाक आहे मित्रांनो। S15 चे 41,800, 1,32,300। तुम्ही PSI बघा, STI बघा, हे जे पद एमपीएससीतून भरले जातात ना मित्रांनो, त्यांना देखील S14 आहे, तुमच्यापेक्षा खालच्या म्हणजे एक स्तर खाली आहे त्यांच्या, आणि तुमचा इथं एक स्तर वरती असणार आहे, म्हणजे तुमची सॅलरी इथं जास्त असणार आहे। त्याच्यानंतर लेखापालला पण काय सांगितलंय, अकाउंट अँड ऑडिटिंग विषयांचं वाणिज्य शाखेतील पदवी पाहिजे किंवा खाजगी आणि शासकीय क्षेत्रातील, आणि तुम्हाला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स इथं लेखा सहाय्यक म्हणून इथं मागितलेलं आहे। याला पण S15 ची वेतन श्रेणी आपण इथं बघू शकतो मित्रांनो। वयोमर्यादा काय असणार आहे लक्षात घ्या, 18 ते 38 आणि 43 एवढी वयाची जी आहे तर ती अट इथं जी आहे तर ती असणार आहे मित्रांनो। ओके, पुढे बाकीच्या काही गोष्टी दिल्या त्या पण मी तुम्हाला सर्व डिटेल ऍड मध्ये जे जे काही महत्वाचे आहे ना तर ते मी सगळे मुद्दे तुम्हाला सांगणार आहे।
ही एक गोष्ट. पात्रतेमध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की उमेदवार भारताचा नागरिक असावा, पण तो महाराष्ट्राचा आदिवासी असावा. म्हणजे महाराष्ट्राचा आदिवासी असावा म्हणजे काय, महाराष्ट्र राज्याच्या बाहेरच्या उमेदवारांना अप्लाय करता येत नाही. याच्यामुळे ही एक चांगली गोष्ट होऊन जाते मित्रांनो. त्यासोबतच प्रवर्गणी आहे, पदसंख्या कमी जास्त किंवा रद्द होण्याची शक्यता आहे मित्रांनो. म्हणजे भविष्यात हे वाढू शकतं. तुम्ही म्हणाल की अरे 22 जागांसाठी कशाला अप्लाय करू, 15 जागांसाठी, 2 जागांसाठी कशाला अप्लाय करू. भविष्याचे 22चे जे 220 झाले तरी तुम्ही नवल वाटायला नको, कारण की त्यांनी इथं स्पष्ट म्हटलेलं आहे. ओके. आता परीक्षा शुल्क पण आहे मित्रांनो. इथं 1000 रुपये परीक्षा शुल्क आहे आणि 900 रुपये परीक्षा शुल्क आहे. त्यासोबतच माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिक यांना कुठल्याही पद्धतीचं शुल्क लागत नाही. पण हे फक्त ग्रुप सी च्या पदांना भरू शकतात मित्रांनो. जे गट क चे आहेत त्यांनाच फक्त माजी सैनिकांना जे आहेत तर ते आरक्षण असतं मित्रांनो. ओके. पुढे आपल्याला जे आहेत तर ते त्यांनी सिलेबस वगैरे ज्या काही गोष्टी ज्या आहेत तर ते इथे दिलेलेच आहेत मित्रांनो. आपण इथं परीक्षेचे स्वरूप आपल्याला दिलेलं बघा. परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. परीक्षा घेण्यासाठी IBPS नावाची कंपनी आहे मित्रांनो. IBPS जे तुमचे बँकिंगच्या सगळ्या एक्झाम असतात ती एक्झाम घेत असते. ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात म्हणजे काय MCQ स्वरूपात होत असते. IBPS ला शक्यतोवर 5 पर्याय येत असतात, पण आता काही 4 येतात, काही 5 पण येतात, पण शक्यतोवर 5 पर्याय येतात. इथं त्यांनी काय म्हटले, उमेदवार विशिष्ट पदावर नेमणूक होण्यासाठी कितपत योग्य आहे, त्याची मानसिक क्षमता किती आहे ते आजमावण्याकरिता परीक्षेच्या वेळी विचारण्यात असलेल्या प्रश्नामध्ये अंकगणित, बौद्धिक चाचणी आणि अपारंपरिक ऊर्जा म्हणजे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस यांच्याशी संबंधित प्रश्नांचा समावेश तुमचा असणार आहे. हे तुम्ही इथं लक्षात घ्या. ओके. बाकी त्यांनी अभ्यासक्रम पण दिलेला आहे. सोबत अभियांत्रिकी उमेदवारांनी अर्ज केले असले तरी सदर क्षेत्रातील विषय ज्ञानावरच परीक्षा होणार आहे. म्हणजे काय, मेकॅनिकल वाले अप्लाय करत असतील तर असं नाही की मेकॅनिकलचे प्रश्न येतील, त्यांना जे लागते ऊर्जावाल्यांना तेच इथं येणार आहे. त्यांनी सिलेबस पण जो आहे तो दिलेला आहे. ओके. आणि प्रश्नपत्रिकेची प्रत मिळणार नाही. आता बघा पॅटर्न कसा असणार आहे, एक्झाम पॅटर्न समजून घ्या. बघा 2 भाग असणार आहेत तुमच्या याच्यात. पहिला असणार आहे बौद्धिक चाचणी, मग इथं फक्त रिझनिंग येणार मित्रांनो, ऍप्टिट्यूड पण येणार आहे. वरती मी तुम्हाला दाखवलं ना, ऍप्टिट्यूडचे पण प्रश्न येणार आहेत. 80 प्रश्न येतील आणि 40 गुणांसाठी असणार आहे. त्याच्यानंतर तुमचा टेक्निकलचा भाग असणार आहे, ऊर्जा लेखा क्षेत्राशी संबंधित, लेखावाल्यांना लेखा आणि हे ऊर्जा क्षेत्राशी 80 प्रश्न असतील 160 गुणांसाठी. असे तुमचे 160 प्रश्न झाले, पण गुण मात्र इथं 200 असणार आहे आणि वेळ तुम्हाला 120 मिनिटं वेळ जो आहे तर तो मिळणार आहे. ओके. याची जी पातळी असेल ही पदवी लेवलची असेल, मराठी इंग्रजी अशा दोन्ही भाषेत असतील. टेक्निकल भाग त्यांनी काय सांगितलंय, विद्युत अभियांत्रिकी पदवी दर्जाचे प्रश्न असतील. जरी इथं मेकॅनिकल वाला अप्लाय करू शकतो, बाकीचा अप्लाय करू शकतो, पण त्याला प्रश्न मात्र इलेक्ट्रिकलचे जे आहेत तर ते असतील मित्रांनो. ओके. पुढे प्रकल्प अधिकारी, प्रकल्प अधिकारीला पण सेम आहे, लेखापालला पण सेमच सिलेबस जो आहे तर तो पाहायला मिळू शकतो. ओके. निवड प्रक्रिया वगैरे या सगळ्या गोष्टी इथे ज्या आहेत तर त्या दिलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण जाहिरात होती. अभ्यासक्रमावर पण आपण डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येणार आहोत. अभ्यासक्रमामध्ये पण एक लक्षात घ्या, तुम्ही जर एक गोष्ट पाहिली बघा, इथं अभ्यासक्रम पण जो आहे तो त्यांनी इथं दिलेला आहे. तर याच्यामध्ये पॅटर्न जर तुम्हाला समजला असेल, पण इथं जर तुम्ही पाहिलं तर सिलेबस बघा, इलेक्ट्रिकल सर्किट, इलेक्ट्रिक मशीन वगैरे सगळ्या गोष्टी दिल्या. म्हणून जे कोणी मेकॅनिकल, सिव्हिल, IT, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स यांच्यापैकी ज्यांना अप्लाय करायचं असेल त्यांनी हा सिलेबस अभ्यास करावा. तुम्ही नक्की अप्लाय करू शकतात, त्याला काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. आणि याचे जे आपले टेस्ट सिरीज वगैरे आहेत आणि हाच क्वांटिटेटिव्हचा पार्ट ज्याचे तुमच्या 80 प्रश्नांची तयारी होईल, तुमच्या 80 प्रश्नांची तयारी इथं करून घेतली जाणार आहे. म्हणून तुम्ही हाई बॅच नक्की जॉईन करू शकतात. सोबत पूर्ण तुमचं जे डिटेल असेल म्हणजे रिझनिंग असेल आणि तुमच्या क्षेत्राशी संबंधित प्रश्न असेल, प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि प्रोजेक्ट ऑफिसर याच्यासाठीची ऑनलाईन टेस्ट IBPS पॅटर्न नुसार तयार केलेली ही टेस्ट असणार आहे. तर तुम्ही याला नक्की जॉईन करू शकतात. आगामी काळात आपले फॉर्म भरण्याच्या अभ्यासक्रमाचे व्हिडिओ येणार आहेत, ते तुम्ही नक्की बघा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.